आणि सुरुवातीलाच मला हे विचारावं वाटेल की तुमचं नाव जे आहे ते डॉक्टर योगिनी उज्ज्वला असं आहे, तर योगिनीचा काहीतरी स्टोरी आहे त्याच्यामागे, तर ती आम्हाला प्लीज सांगा. येस, खरं माझं नाव म्हणजे नॉर्मली तसं तर उज्ज्वला, लोक उजूताईच म्हणतात. बर. पण योगिनी हे नाव मला मावतार बाबाजी ह्यांच्याकडनं मिळालं. ज्या वेळेला म्हणजे प्रथम मला क्रियायोग माहीत नव्हता, पण एकदा सूक्ष्म देहाने जेव्हा ते आले आणि सकाळचे 3:27, कारण मी अचानक आवाज आला होता आणि म्हटलं कोण आलंय, असं एकदम दचकून उठले होते मी आणि घड्याळ बघितलं तर म्हटलं आता कोण येणार ना. मग परत मी लाईट बंद केला, त्याच्यानंतर परत मला आवाज आला आणि मग त्यांनी त्यावेळेला त्यांची ओळख सांगितली की मी कोण आहे, कशा करता आलो आहे. पण आपण बुद्धिवादी लोक आपण विश्वास नाही ठेवत. म्हणजे आपण जे म्हणतो ना की परमेश्वर जरी खरा आला तरी आपण म्हणणार की नाही तू खरंच याचं प्रूफ दे मला. तर तसंच माझं झालं. मी म्हटलं कोण तुम्ही, मी का तुम्हाला नमस्कार करायचा, मी नाही नमस्कार करणार. तर ते म्हणाले की ठीक आहे. आणि मग त्यांनी ओळख दिली की मी मावतार बाबाजी आहे आणि मी काही श्वसनाच्या क्रिया शिकवणार आहे. आणि त्या फेजमध्ये मग त्यांनी त्या क्रिया शिकवल्या वगैरे, बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या. पण ते सूक्ष्म देहामध्ये होते, पण आवाज मात्र मला स्पष्ट ऐकू यायचा त्यांचा. अच्छा अच्छा. आउटर बॉडी त्यांची पूर्ण दिसायची, असं पूर्ण नाही दिसायचे, आउटर बॉडी दिसायची पण आवाज स्पष्ट. सुरुवातीला असं वाटलं की मीच माझ्याशी बोलते का, की असंच मी डबल पर्सनॅलिटी ड्युअल पर्सनॅलिटी असं आहे का, तर तसं काहीच नाही. आणि तेव्हा त्यांनी मला काही क्रिया शिकवल्या, ज्या योगिक क्रिया आहेत किंवा ज्या कुंडलिनीशी कनेक्टेड किंवा रिलेटेड ज्या आपण क्रिया म्हणतात त्या क्रिया आहेत. आणि त्यावेळेला त्यांनी त्या करून घेतल्या. सकाळी उठले आणि परत विचार केला की रात्री काय घडलं, कारण असू शकतं ना खरंच स्वप्न पडलं का, खरंच मी असं वागले आहे. आणि जेवढं आठवत होतं ते सगळं मी लिहून काढलं. असं जवळजवळ ना 8 ते 15 दिवस झालं. 15 दिवस त्यांनी ते व्यवस्थित 3:27 यायचे, माझ्याकडनं बऱ्याच क्रिया करून घ्यायचे, शिकवायचे. काही क्रिया त्यांनी फक्त माझ्याकरता दिल्या की हे तुझ्या करता आहेत, ह्या तू करायच्यात. आणि काही क्रिया ज्या आहेत ह्या साधकांसाठी दिल्या की त्यांनी ह्या करायच्यात, त्यांना ह्या तू शिकवायच्यात. आणि असं करून तो त्यांचा ट्रेनिंग पिरियड झाला. आणि त्यावेळेला खरं काय झालं होतं की मला विटिलिगो झाला होता. अच्छा. त्यामुळे मी स्वतःला ना खूप बंदिस्त केलं होतं. सोशल लाईफ काही नव्हतं, कोणाकडे जायचं नाही, काही नाही, मी फक्त घरामध्ये. आणि त्या डिप्रेशनमध्ये होते. त्याही आधी त्या डिप्रेशनच्या अवस्थेमध्ये 3दा मी सुसाईड करायचा प्रयत्न केला होता, कारण बिझनेसमध्ये खूप मोठा डाऊनफॉल आला होता. आणि म्हणतात ना की आता काही होप्स नाही आहेत. ह्या परिस्थितीमध्ये मला तो क्रियायोग मिळाला. बिझनेसमध्ये ह्या गोष्टीमुळे म्हणजे विटिलिगोमुळे डाऊनफॉल नाही, बिझनेसमध्ये डाऊनफॉल, ते पार्टनरशिप होती तिथे मग फसवेगिरी झाली, त्यामुळे तो डाऊनफॉल आला. आणि तेव्हा सुरुवात पण झाली होती विटिलिगोची आणि तो स्प्रेड झाला होता तेव्हा. मग तो डाऊनफॉल नंतर तो विटिलिगो पण मग तो एकदम जास्त स्प्रेड झाला, कारण डिप्रेशनच्या अवस्थेमध्ये ह्या गोष्टी खूप वरती येतात पटकन. आणि मग अजून मी ह्याच्यामध्ये गेले डिप्रेशनमध्ये. आणि 3दा मी प्रयत्न केला की आपण जीव देऊया म्हणून, पण ते डेस्टिनी मगाशी म्हणाल्याप्रमाणे त्यांचा वेगळाच होतं प्लॅनिंग. आणि मग त्या वेळेला हा क्रियायोग मिळाला. आणि मग जेव्हा त्यांनी ते 15 दिवस शिकवलं, त्याची रोजची प्रॅक्टिस, रोज ते करणं, ह्याच्यामध्येच होते मी. आणि त्यांनी जसं सांगितल्याप्रमाणे त्या ह्याच्यात राहिले मी. आणि नंतर मग त्यांनी मला एक दिवस स्वतःहून हाक मारली योगिनी म्हणून. तर कळलं नाही की नक्की परत कोण हाक मारतंय. तर त्यांनी सांगितलं की मीच हाक मारली आणि आजपासून तुझं नाव हे योगिनी आहे. आणि तेव्हा मी त्यांना असं म्हणाले होते की मी का ना, मी असं काय केलं की मी एक तर सुंदर स्त्री, पार्लर लाईन मध्ये होते, दुसऱ्यांना सुंदर करायची मी आणि मला हे असं, म्हणून मी खूप रडायची. पण एका रात्रीमध्ये म्हणजे लिटरली आतल्या रात्री मी झोपले तेव्हा पूर्ण विटिलिगो होता. आणि ह्या क्रिया माझ्या सुरू झाल्या, त्यांनी करून घेतल्या, त्याच्याबद्दल सगळं ज्ञान दिलं आणि ती प्रॅक्टिस सुरू आहे. आणि
परत त्यांच्याबरोबर बोलणं पण सुरू आहे माझं, की का मलाच का मी प्रॅक्टिस पण करते, पण त्यांच्याशी भांडते पण आहे आपलेपणाने, की का मी का म्हणू, असं काय मी केलं. हे नॉर्मल प्रश्न असतात आपल्याला. आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा मी उठले ना, तेव्हा पूर्ण विटिलिगो नव्हता, गेलेला होता आणि मी एक नॉर्मल व्यक्ती झाली होती. बापरे. माझं रूप, रंग सगळं त्यांनी बदललं होतं. आणि मुलं तर आश्चर्यचकित झाली, कारण ते लहानपणापासून बघतायत. बरोबर. तर ते पण म्हणाले की तू वेगळी दिसतेस. तर मी म्हटलं नक्की. म्हणे हो, तुझ्या आता चेहऱ्यावर काही नाहीये. मग परत मी, कारण मध्यंतरी तो आरसा बघायचा सोडून दिला होता, कारण स्वतःला कुरूप बघणं ते मला सहन होत नव्हतं. मग मी बघितलं त्यावेळेला आरशामध्ये आणि तेव्हा ते बदललेलं रूप मला दिसलं. आणि मग त्यांनी ते 360 पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन जे म्हणतात ना क्रियायोगाने होतं, ते अशा प्रकारे होतं. त्यांचं ते जास्त प्रेम म्हणा किंवा माझ्यावरती विश्वास, कारण मी पूर्ण त्यांना वाहून दिलं. बाबाजी आणि मी आणि रोजची प्रॅक्टिस हेच आयुष्य होतं. पण ते क्रियायोग करून 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 जे ते सेल्स आहे ते रिजिन्युएट झाले, ते आतल्यात बदलले, बऱ्याच गोष्टी बदलल्या आतल्यात, आणि त्याच्यातनं ते चेंजेस आहेत. आणि शेवटी ती त्यांची कृपादृष्टी आहे. आणि त्यांनी ते नाव मला दिलं योगिनी. आणि मग सांगितलं की तू स्वतः एक उदाहरण आहेस, की जर रोज क्रियायोग केला, निरंतर क्रियायोग केला, न चुकता क्रियायोग केला, तर कशा प्रकारे आयुष्य बदलू शकतं. एखादी व्यक्ती अंतरंग तर बदलणार, पण बाह्य रंग देखील कसा बदलतो हे तुझा अनुभव आहे. आणि आजपासून तुला हे शिकवायचं आहे. असं पण नाही की मी स्वतः उभी राहिले मी आता शिकवते, असं अजिबात नाही झालं. कारण क्रियायोग शिकवणं सोपं काम नाहीये. त्याकरता त्यांची कृपादृष्टी असणं हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. आणि मग त्यांनी ती आज्ञा दिली की तू स्वतः उभी राहा, लोकांना शिकव क्रियायोग म्हणजे काय. आणि मुख्य म्हणजे क्रियायोग हा सायन्स बेस आहे. ह्याच्यामध्ये श्वासांचं गणित आहे, श्वासांची मात्रा आहे. इथे कुठलीही अंधश्रद्धा नाही, किंवा इथे जादूटोणा नाहीये, किंवा काहीतरी खूप मोठं घडे, असं काही नाहीये. तुम्ही श्वास घ्या, त्या पद्धतीने श्वास घ्या, त्या पद्धतीने जर रोजच्या क्रिया केल्या तर कशा प्रकारे श्वास बदलतात, कशा प्रकारे सेल्स सगळे रिजिनेट होतात, कशा प्रकारे तुमचं अंतरंग बदलतं. इव्हन आपलं रोजचं जे आयुष्य की नाही, आता रोजच्या माणसाचं काय आहे, मला छान नोकरी पाहिजे, मस्त पैसे पाहिजेत, पगार व्यवस्थित पाहिजे, फॉरेन ट्रिप पाहिजे, हो की नाही. हे नॉर्मल आहे, प्रत्येक जण तेच करतो. आणि सॅटर्डे संडे ऑफ पाहिजे, हे खरं आहे. बरोबर. पण काही जणांचं होतं की आम्ही हे करतोय पण आम्हाला ते यशच मिळत नाही. मग ते यश का मिळत नाही, त्या मुळाशी आपण जात नाही. फक्त फ्रस्ट्रेशन, टेन्शन, स्ट्रेस, एन्झायटी. मग काही जण असतात माझ्यासारखे वेडे जे सुसाईड करण्यासाठी जातात. मग हे कसं बदलतं, हे क्रियायोगाने कसं शक्य आहे हे तुला शिकवायचं. आणि ह्याच्या मागे फक्त सायन्स आहे. कुंडलिनी पण जी जागृत होते, ठीक आहे, ती भगवंताची कृपादृष्टी, बाबाजींची कृपादृष्टी, तो आशीर्वाद आवाज, पण टेक्निक तर तुम्हाला स्वतःला करावं लागतं. तो श्वास तसा घेऊन जाणं हे तुमच्या हातात आहे. तिथे जरी बाबाजींनी शिकवलं तरी ते येऊन नाही श्वास तुमचा घेणार, श्वास तुमचा तुम्हाला घ्यायचा आहे. बरोबर. आणि मग ती कुंडलिनी कशी जागृत होते, हे सगळं काही क्रियायोगामध्ये. वा. ओव्हरऑल म्हणजे आपण ते फोटोज सुद्धा दाखवूयात, तुम्ही जे विटिलिगो बद्दल बोललात. विटिलिगो म्हणजे कोड, साध्या मराठी भाषेमध्ये कोड. आणि अतिशय तुच्छतेने बघितलं जातं त्या व्यक्तीकडे. पण ही अजूनही आपल्या समाजाची मानसिकता आहे, जरी 2025 असलं तरी. कारण मी ट्रॅव्हल करायची आणि पार्लर, जिम वगैरे सगळं चालू होतं माझं. लोक घ्यायचे का, म्हणजे त्यांचं जिमिंग सुरू असायचं. पण बेसिकली मला जास्त कुठे अनुभव आले माहिती आहे का, ट्रेनमध्ये किंवा रस्त्याने जाता जाता कोणी मध्येच यायचं, काही बोलायचं. आणि लहान मुलं जेव्हा माझ्याकडे बघून घाबरायचे ना, मग तेव्हा मला खूप जास्त पेन व्हायचं. आणि मला लहान मुलांची आवड तर खूप, पण ती मुलंच मला बघून घाबरायची. मग तिकडे मला मग खूप तेव्हा जास्त दुःख व्हायला लागलं. आणि आपल्याकडे नाही, अजून तिकडे खूप वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं. खरंय.